आंबेडकरांचे आमच्याकडे स्वागतच आहे. आमचे 160 येणार, त्यामुळे अपक्ष आमच्याकडेच येणार. निवडणूक यंत्रणेने याद्या व्यवस्थित केल्या तर मतदानाचा टक्का आणखीन वाढेल. ईव्हीएम मशीनवर माझा 2 पैशांचा विश्वास नाही. आमच्यासारख्या सर्वांना वाटतं की ईव्हीएममध्ये घोटाळा होतोच. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत. महायुतीकडे पैशांचे पेटारे आहेत म्हणून त्यांना अपक्षांना संपर्क करायला काय? जेव्हा बावनकुळे म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, तर तेव्हा शिंदे गटात अस्वस्थता पसरवणारच. 23 तारीखनंतर कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही. आम्हाला मुख्यमंत्री ठरवायला दिल्लीवारी करायला लागणार नाही. सिल्व्हर ओक आमच्यासाठी, शिवसेनेसाठी मातोश्री आणि काँग्रेस तर मोठा पक्ष आहे. त्यांचे नेते बघतील. महाविकास आघाडीच्या चाव्या या शरद पवार यांच्या हाती असतील. यांचे फसवे धंदे जनतेला माहिती आहेत. प्लॅन बी भाजपकडनं महायुतीकडनं तयार झालेला आहे. छोटे घटक पक्ष असतील, अपक्ष असतील, त्यांना घेऊन चालणार आहे. तर दुसरीकडे गुलाबराव पाटील म्हणतात की आम्हाला अपक्षाची गरज नाही. आता गुलाबराव पाटील काय म्हणतात, शिरसाट काय म्हणतात, देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, मी काय भाजपचा का शिवसेनेचा प्रचारक आहे? मी माझ्या पक्षाची भूमिका आणि एनडीएची भूमिका मांडू शकतो. मी पलीकडच्या बाजूला जाऊन त्यांची भूमिका का मांडू? महाराष्ट्रात टक्केवारीचं प्रमाण पहिल्यांदा वाढलेलं आहे. 50%. तिसऱ्यांदा आकडेवारी चेंज झालेली आहे. काय वाटतं बदल घडला परत? 66.5% त्याच्या अगोदर 65.2% होते. आता तिसरा बदल घडून आलाय आकडेवारीमध्ये टक्केवारी. असं मला वाटतं निवडणूक यंत्रणेने जर याद्या व्यवस्थित केल्या तर टक्केवारी 90% जाईल. आधुनिक महाराष्ट्रामध्ये अजूनही नावं शोधावी लागतात. आधुनिक महाराष्ट्रामध्ये अजूनही नावाचे घोटाळे होतात, ऍड्रेसमध्ये घोटाळे होतात. हे काही ही जी स्वतंत्र संस्था आहे निवडणूक आयोग, याला शोभणार नाही. निवडणूक संपल्या निवडणूक आयोगाने काम सुरू केलं पाहिजे. कोण कुठे राहतं याचा परमनंट ऍड्रेस शोधून काढला पाहिजे. छानशा अशा वोटर लिस्ट बनवल्या पाहिजे. लोक आपाप मदत करतात. आता सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असणार आहे. असं 288 मतदारसंघ आहे. फक्त मागे लोकसभेला गडबड झाली. हे बघा, ईव्हीएम मशीन वरती माझा 2 पैशाचा विश्वास नाही. पुढे काय विचारायचं? 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत सरकार स्थापनेचे सुपस्कार झाले पाहिजे. नंतर 26 तारखेला रात्री 12 वाजता राष्ट्रपती. तुम्ही काळजी करू नका. काल काय 23 तारीख आमची मेजॉरिटी आली तर 25 ला आमची शपथविधी होऊन जाते. आमचे म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्यांचे. निकालाचे वरिष्ठांकडून नवीन नेते असतील किंवा सगळेच नेते असतील स्ट्रॉंग रूम बाहेरकडे पाहण्यासाठी सांगितलेलं आहे. कशा प्रकारे पाहतात? कारण लोकसभेला देखील त्या स्ट्रॉंग रूम हेच चुकीचं आहे ना, की आमच्यासारख्या सगळ्यांनाच वाटतं की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतोच. ही जी मानसिकता आहे, अस्वस्थता आहे, हे खरं विचारात घेऊन आता आपण स्ट्रेट बॅलेट पेपरवर जायला हवं. ईव्हीएम मशीन कम्प्लीट फेल झाल्या आहेत. लाईनीच्या लाईनी लागलेल्या असतात. 1-1, 1.5, 2-2 तास लोकांना लाईनीत उभं राहावं लागतं. अतिशय वाईट परिस्थिती असते जेव्हा आपण मतदान केंद्रावर जातो. विजयाचं प्रमाणपत्रच घेऊन बाहेर पडावं असं देखील आता महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये कसं असतं, 5-7 हजाराचा लीड असला आणि उमेदवार डिक्लेअर केला की हा जिंकला, तो बाहेर जातो. हा इथला रिकाउंटिंग मागतो आणि तो जर सत्ताधारी पक्षातला असेल तर तिथला माणूस बरोबर रिकाउंटिंग मध्ये ह्याला पाठवतो 5,000 पुढे आणि जिंकलेल्या माणसाला हरवून टाकतो. अनेक ठिकाणी घडलेलं आहे. बावनकुळे असं म्हणतात राहुल मुंगेरीलाची स्वप्न पाहतायत. गरज वाचली तरी आणि गरज नसली तरी अपक्ष आमदार आमच्याच बाजूने असणार. माहितीला 150+ जागा मिळतील. मिळतील ना, बघू आपण. महायुतीचे नेते अपक्षांच्या संपर्कात आहेत. मोठ्या प्रमाणात उघडा बाजार करू शकतो. हे बघा, महायुतीकडे पैशाचे पेटारे त्याच्यामुळे त्यांना काय अपक्षांशी संबंध साधायला आणि पैसे द्यायला त्यांचं काय जातं. मागच्या वेळेस सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटातील सगळेच आमदार गुवाहाटीला गेलेले पाहायला मिळाले. संजय शिरसाट असं म्हणतात गुवाहाटी नाही तर आम्ही आता दुसरा प्रदेश पाहू, आमचा देश आम्ही कुठेही कोणाच्या मनात काय माहित नाही.
जेव्हा काल बावनकुळे म्हणतात की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होती, तेव्हा साहजिक आहे एकनाथ शिंदेच्या गटात अस्वस्थता पसरणारच. त्याच्यामुळे कोण काय भूमिका घेईल 23 तारखेनंतर हे सांगणं फार कठीण. तर महाराष्ट्रच ठरवेल का मुख्यमंत्री का दिल्लीवर करावं लागेल? आम्हाला तरी कळणार नाही, करावी लागणार नाही. इथनं सिल्वर टू घरी एवढेच फक्त. आणि ते पण तसं काय नाही, फोनवरच सांगतात. साहेबांची स्टाईल फार वेगळी आहे. बाकी कुठे जातील शिवसेनेवाले तिथनं उठले की मातोश्री, संपला विषय. काँग्रेस मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पातळीवर. बीजेपी नंतर आत्ताच्या घडीला 2 नंबरचा पक्ष आहे. खरा ते 1885 सालापासून या देशामध्ये एकमेव पक्ष काँग्रेसच होता. आठवडे म्हणतात की आता मुख्यमंत्री पदासंदर्भात कुठलीच चर्चा झाली नाही. त्या अगोदर नाना पटोले म्हणतात की त्यांची चर्चा झाली असेल नसेल, मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार सांगितला ना तुम्हाला, कशाला चर्चा करता? भारी हाऊस तुम्हाला, कोण मुख्यमंत्री होणार, कोण मुख्यमंत्री पद पण ठाण्यालाच आहे. अरे तुम्हाला काय चांगलं वाटत नाही का रे? मी बोलतोय मी मुख्यमंत्री होणार ते. तुम्हाला कोणालाच चांगलं वाटत नाही, मला कळत नाही. म्हणजे दोस्त का दुश्मन? सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र करून महाराष्ट्र चालवायचा. शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत घेऊन जायचे आणि काही मूलभूत बदल करायचे शिक्षण क्षेत्रामध्ये. त्याच्यासाठी अविरत प्रयत्न करावे लागणार. लहान पोरांच्या डोक्यातच टाकले गेले की मुसलमानांचे वैरी कसे होते शिवाजी महाराज, ते खोडून काढावे लागणार आहे. अशा अनेक गोष्टी इतिहासाच्या माध्यमातून सरकारला कराव्या लागतील. मराठा आरक्षण असेल, बटेंगे खटेंगे असेल, अशा अनेक गोष्टी त्यात ठेवू शकतो. बटेंगे कटेंगे एक वेगळा प्रश्न आहे, मराठा आंदोलन एक वेगळा प्रश्न आहे. तो शरद पवार साहेब व्यवस्थित हाताळतील. त्याच्यामध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी कधी फार बोलू नये. बटेंगे कटेंगे सगळे येऊन बाहेर म्हणतात आम्ही देश एक रखेंगे. तुम्ही या देशाची मानसिकताच ओळखली नाही. तुम्ही 1950-1947 पासून बीजेपी आग लावण्याची कामं करते. इथलं संविधान जाळण्याचा प्रयत्न केला, इथला तिरंगा ध्वज जाळला स्वतःच्या कार्यालयावरती. 1947 ते 1953 एकही माणसाचं डेअरिंग होत नव्हतं तिथे ध्वज लावण्याचा. त्या बिल्डिंगवरती ध्वज नव्हता. नंतर काय साधारण 92-93 मध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या जे मुख्य कार्यालय RSS तिथे जाऊन झेंडा रोवला. सर, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील वादग्रस्त विधान निवडणूक आयोगाच्या रडारवर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी अहवाल मागवलाय. बटेंगे कटेंगे यासह धमकी आणि सामाजिक धार्मिक भावना काही होणार नाही. त्या अहवाल मागवतील, ड्रॉवरमध्ये ठेवून देतील. ड्रॉवरमध्ये त्या पेपरला मस्त थंडी आहे ना, ऊब मिळेल आणि मिळेल तसंच राहील. सर, मनसे फॅक्ट कसा असणार ठरणार आहे? त्यांना बिनशर्त पाठिंबा लोकसभेला दिला होता. त्यांना जास्तीत उमेदवार त्यांचे निवडून येणं असं राहतं. सत्तेत सत्तेत ते आल्याशिवाय मुख्यमंत्री बसणारच नाही, खुर्चीवरच बसणार नाही. त्यांची भेट घेऊन मगच ते खुर्चीवर बसते. सर, निकालात तुम्ही सीएनजीचे दर वाढले 2 रुपयाने ठाणे मुंबई शहरात. त्यांचे फसवे धंदे जनतेला माहिती आहे, त्यामुळे जनता यांच्या